नमस्कार. मी डॉक्टर स्नेहल राऊत, श्री विश्वार्पण आयुर्वेद मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्रत्येकाला तसं वाटतं की आपले केस हे सुंदर, लांब आणि मुलायम असावेत आणि त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न देखील करत असतो. कुठल्या तरी मोठ्या ऍक्टरेसने सांगितलेले हेअर केअर रुटीन फॉलो करत असतो किंवा आपल्याला माहिती असलेले किंवा ऐकिवात असलेले वेगवेगळे उपाय आपण त्यासाठी करत असतो. परंतु त्याचा काही फारसा परिणाम हा आपल्या केसांवर झालेला दिसून येत नाही. त्यामुळे आज आपण आपले केस हे का गळतात याची कारणे बघणार आहोत. सामान्यपणे रोज 50 ते 100 केस गळणे हे साहजिक आहे, कारण त्या जागी नवीन केस हे उगवतात. परंतु यापेक्षा जास्त केस रोज गळत असेल तर ती केस गळतीची एक समस्या असू शकते. आणि आपल्याला सपोज कारणे माहिती असेल तर प्रथमतः आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे निदान परिवर्जन म्हणजेच व्याधीचे कारण हे सपोज आपण दूर केलं तर अर्धा व्याधी पूर्णपणे तिथेच बरा होतो. त्यामुळे केस गळतीचे कारण हे ओळखून तुम्ही हे सर्वप्रथम बंद केला तर तुम्हाला याचा उपयोग दिसून येईल. आयुर्वेदानुसार आम्ल म्हणजेच आंबट आणि लवण म्हणजेच खारट याचे अति प्रमाणात सेवन केले असता केस गळती हे दिसून येते. आपल्या क्लिनिकमध्ये एक मागील 15-20 दिवसांपूर्वी एक पेशंट आल्या होत्या. त्यांची जेव्हा आपण हिस्ट्री घेतो त्यावेळेस असे लक्षात आलं की त्यांचे जेवण हे फक्त लोणच्या बरोबरच असतात. एवढ्या अति प्रमाणात तुम्ही रोज खारट किंवा आंबट हा रस तुमच्या जेवणामध्ये जात असाल तर तुमचे केस हे गळणारच. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे जागरण होय. जागरणामुळे शरीरातील वृक्षता वाढतो, कोरडेपणा वाढतो आणि त्यामुळे केस हे गळतात. तसेच आपली राहण्याची जागा बदलली तरीही आपले केस गळतात, कारण तेथील पाणी हे क्षारयुक्त असेल तर क्षारयुक्त पाण्यामुळे सुद्धा केस गळतात. त्याबरोबरच पित्त वाढले असेल तरीही केस गळतात, कारण पित्ताच्या उष्णतेमुळे केस हे गळतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला नेहमीच हेअरफॉल प्रॉब्लेमला समोर जावे लागते. शरीरामध्ये वात वाढल्यास वृक्षपणा वाढतो, कोरडेपणा वाढतो, यामुळे सुद्धा केस गळतात. केसांचे पोषण हा सुद्धा महत्वाचा भाग आहे, कारण केस हे आपल्या शरीराचाच एक भाग आहे आणि त्याचे पोषण हे व्हायलाच हवे. याचे पोषण हे आपल्या आहारामधून होतेच, परंतु तिथे लोकल ऍप्लिकेशन साठी तेलाचा उपयोग हा नित्यनियमाने व्हायला हवा. परंतु आजकालची जी काही फॅशन आहे तेल न लावण्याची, जरीही तुम्ही तेल लावत असाल तर ते तेल चिकट नसलेले लावण्याची पद्धत आहे. त्यामुळे केसांचे पोषण हे व्यवस्थित होत नाही आणि केस गळतात. यानंतरचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हार्मोनल इनबॅलन्स. आणि हा हार्मोनल इनबॅलन्स म्हणजे काय, तर हा हार्मोनल इनबॅलन्स म्हणजे आपली बदललेली किंवा चुकीची जीवनशैली, याला साध्या सोप्या भाषेत हार्मोनल इनबॅलन्स असे म्हणतात. आपल्याला काही आजारांसाठी औषधी सुरू असेल तर त्या औषधांचे साईड इफेक्ट म्हणूनही आपले केस हे गळू शकतात. तसेच वेगवेगळ्या केसांसाठीच्या ज्या ट्रीटमेंट आहे, जसे स्ट्रेटनिंग, ड्रायर, वेगवेगळ्या केराटिन सारख्या नवीन निघालेल्या ट्रीटमेंट ज्यामध्ये अतिशय केमिकल युक्त असे पदार्थ वापरले जातात, त्यामुळे सुद्धा केस हे गळतात. आपल्या केसांमध्ये कोंडा झाला असल्यास आपण वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू वापरतो, तो कोंडा जात नाही आणि म्हणूनच आपण यापेक्षा जास्त जास्त स्ट्रॉंग शॅम्पू हे वापरत जातो. हे सुद्धा एक केस गळतीचे कारण आहे. आणि या सगळ्या केस गळतीच्या कारणामध्ये एक महत्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस, टेन्शन, सतत नैराश्य, अयोग्य झोप किंवा सतत मोबाईल, टीव्ही यांचा अतिवापर, यामुळे सुद्धा केस हे गळतात. आफ्टर डिलिव्हरी बायकांचे केस हे खूप गळतात. तसेच मेनोपॉझल एज हे तुमचं फार जवळ असेल तरीही केस गळतीची समस्या ही तुम्हाला उद्भवू शकते. तसेच पीसीओडी आणि पीसीओएस यामध्ये सुद्धा केस गळतीचे प्रमाण हे आढळते. थायरॉइड संबंधित काही आजार तुम्हाला असल्यास तरीही तुमचे केस हे गळू शकतात. तुम्ही म्हणाल, डॉक्टर आज फक्त तुम्ही केस गळतीचे कारणच सांगितले, तर हो, कारण केस गळतीचे कारण हे बंद तुम्ही केले किंवा तुम्हाला त्याचं कारण माहिती झालं तर तुम्ही लगेच हे बंद करू शकता. आणि यावरचे उपायही आपण नक्कीच पुढल्या व्हिडिओत बघणार आहोत. आणि यापैकी तुम्हाला केस गळतीचे कुठलं कारण आहे हे मात्र तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा.
त्याप्रमाणे उपाय सुचवू शकू. धन्यवाद.